श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आज पुऱ्या बनवणार आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, त्यात थोडंसं बेसन पीठ घातलं की पुऱ्या सॉफ्ट येतात, कडक होत नाहीत. चवीपुरतं मीठ चांगलं मिक्स करून घेत आहे. पाणी घालून उंडा तिंबून घेऊया. थोडं पाणी घालून, जास्त घटही नाही आणि जास्त पातळाही नाही, असा सॉफ्ट. आपला उंडा मळून झालेला आहे. आता पुऱ्या लाटून घेऊया. मी अशी पोळीच लाटून घेणार आहे. मी एक पुरी नाही लाटणार. नाही जास्त जाड, नाही जास्त पतली, अशी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या ग्लासनं अशा गोल गोल पुऱ्या बनवून घ्यायच्या, छान अशा. एक्स्ट्राचा उंडा काढून घ्यायचा. पुऱ्या आपल्या लाटून रेडी आहेत. मधी पण अशी स्टारची पुरी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. स्टारची पण छान दिसते. मी अशा स्टॉलवर ठेवलेले आहेत, लाटून घेत आहे. पुऱ्या सगळ्या बनवून झाल्या की मगच तळायच्या. सगळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता तळून घेऊया. मी अगोदरच तेल गरम व्हायला ठेवलं होतं. एक सोडू याच्यात. लगेच पलटी नाही करायच्या. पुऱ्या छान फुगलेल्या आहेत. मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. अशा गोल्डन कलर येईपर्यंत. पुऱ्या आता सगळ्या तळून झालेल्या आहेत. दोरडीमध्ये किती भारी दिसत आहेत पुऱ्या. पुऱ्या किती फुगलेल्या आहेत. आपण खीरपुरी, पुरणपुरी, पुरी भाजी कशासोबत पण खाऊ शकतो. तुम्हाला कशासोबत खायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा. पुऱ्या किती सॉफ्ट झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. कलर पण किती भारी आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचे व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.